तर चला मित्र आणि मंडळीनं आपण करूया आज पास्ता. तर गरम गरम तेलामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून पास्ताला मी शिजायला दिलं आहे. नंतर याच्यामध्ये थोडं असं गरम करून कढई याच्यामध्ये घातलं मी थोडं तेल. जसं तुम्ही बघू शकता थोडं घाला, जास्त नाही घातलं तर पण चालेल, थोडं चवीपुरता लाईक. मग याच्यामध्ये घालणार आहे मी जास्त लई खूप 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 लसूण, बारीक चिरलेलं लसूण खूप घाला. मला खूप आवडतं म्हणून मी घालते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. याच्यामध्ये जास्त आपण काही नाही ॲड करायचं, फक्त कांदा हवा असेल तर कांदाही घालू शकता, पण मला नाही आवडत तो नाही घातला. नंतर त्याच्यामध्ये मी घातलं कॉर्नफ्लावर आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, भाजून घ्यायचं जोपर्यंत ते ब्राऊन होत नाही. ते लवकर होतं 2 मिनटात. चांगलं असं ढवळून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये घालायचं दूध घातल्यामुळे काय होतं, एक घट व्हायला लागतं आणि एक प्युरी व्हायला लागते, तर त्यामुळे थोडं चांगलं आहे. नंतर याच्यामध्ये घातलं मी सॉस जो आपला असतो तंदुरी सॉस. नंतर त्याच्यामध्ये मी चीज पण घातले, तुम्ही बघू शकता, मेयोनीज. नंतर याच्यामध्ये चांगलं मिक्स 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 करून घेतलं मी याला. चांगलं ढळा 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 चांगलीशी थिक प्युरी व्हायला पाहिजे. नंतर ह्याच्यामध्ये मी घालून घेत आहे चिली जास्तात. आणि नंतर मी घातलं आहे, असं नाव येत नाही मला, बट ते घातल्यानंतर कॉर्नफ्लावर कंच शिजलेली, त्याच्यालाच म्हणतात ना कंच, आमच्या भाषेत कंच म्हणतात. नंतर घातले थोडं मीठ आणि याला चांगलं हलवून घेतलं. याला थोडं असंही तुम्ही खाऊ शकता, हे असंही खूप 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 छान लागतं आहे. थोडंसं मीठ कमी घाला, कारण की ऑलरेडी बॉईल करताना आपण घातलं होतं ना पास्त्यामध्ये. तर याच्यामध्ये पास्ता घालून चांगलं मिक्स करून घ्या, चांगलं ढवळून घ्यायला 1-2-3 मिनटं. आणि तयार आहे आपला पास्ता, व्हाईट चीज पास्ता. 2 मिक्स असल्यामुळे ते वेगवेगळं दिसतं आहे. सो खाऊन बघितलं मी, खूप म्हणजे खूप मस्त लागत होतं. तुम्ही पण ट्राय करा आणि अशाच चॅनलसाठी मला फॉलो आणि शेअर नक्की करा. थँक्यू.